आता आपण एक टोप घ्यायचं, त्याच्यात एक तांब्या पाणी घालायचं. पाणी घालून झालं की पाणीचं हे बघायचं किती आहे, एक बोटाचा एवढा. आणि आम्ही हे पास्ता घेणार आहे, तर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे तो पास्ता घेऊ शकता. तर आता मी याला धुवून घेते. धुवून घेऊन झाल्यावर परत एक लोटा पाणी घ्यायचा, त्याच्यात टाकायचा आणि गॅसवर त्याला बॉईल व्हायला ठेवून द्यायचं. त्याच्यावर तुम्ही ताट ठेवायचं तर ठेवा, नाही ठेवायचं तर नको ठेवा. मी माझ्या मर्जीने ठेवते. त्याच्यानंतरला पास्ता थोडासा असा झालेला आहे. मग आपण कांदे घ्यायचे 2, त्याला चांगल्यापैकी धुवून कट करून घ्यायचे बारीक. नंतरला बॉईल बघा पास्ता कसा होतोय. आणि 1 कप दूध घ्यायचा. मी ऑरिगॅनो कट करून ठेवला आहे आणि चिली फ्लेक्स कट करून ठेवला आहे. एक कढईमध्ये येतं तेल घ्यायचं. तेल घेऊन झालं की त्याच्यात ते कापलेले कांदे ते टाकून द्यायचे. टाकल्यावर एकदम ब्राऊन व्हायला ठेवायचं. आणि पास्ता बघा बॉईल झालेला आहे कसं, त्याला एकदा बघून घ्यायचं, पाणी उतरवायचं. आणि बघा कसा कांदा हे झालेला आहे. त्याच्यात 1 कप दूध घालून मग असं उकळायला द्यायचं. मग मिक्स करायचं हलका, थोडं उकळलं. मग त्याच्यात ऑरिगॅनो टाकायचं आणि चिली फ्लेक्स टाकायचं. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं करू शकता तुम्ही. आणि मिक्स करायचं, एकदम चांगल्याने शिजायला द्यायचं. नंतरला चीज स्लाइस टाकायचं. तुम्हाला क्यूब्स टाकायचे असेल तरी चालेल, पण तुम्ही स्लाइस आणि क्यूब्स दोन्ही टाकू शकता. पण मी स्लाइस टाकते आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं. जास्त मिक्स केला की तो एकदम परफेक्ट मेल्ट होतो. त्याला झालं पूर्ण करून तर त्याच्यात मग थोड्या वेळाने पास्ता टाकायचं. त्याला पण थोडा शिजून द्यायचं. मग त्याच्यात जो बॉईल केलेला पास्ता आहे तो टाकून त्याला मिक्स करायचं. एकदम चांगल्याने मिक्स करून घेतलं आहे बघा तुम्ही. एकदम परफेक्ट मिक्स करून घेतलं. मग मीठ घ्यायचं, त्याच्याप्रमाणे टाकायचं. त्याच्यात टाकलं मीठ की मग चांगल्याने मिक्स करून घेतलं. चांगल्याने. बघ किती भारी बनला आहे. त्याला आता टेस्ट करूया, बघूया कसा बनला आहे. खूपच भारी.